आता या पेड्यांचं नवल ते काय तुम्हाला पुढे सांगतेच। एक्झाम चालू असो किंवा नसो, पण आमचं क्राफ्ट काही थांबत नाही। इथे चिवने मस्त असे नेल केलेत, तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये शेअर करेनच। आणि इथे मस्त असं मला आता केस धुवायचे होते, जरा कोंडा झाला होता म्हणून मस्त दहीमध्ये लिंबू वगैरे पिळून घेतला। आणि ही रेमेडी खूप जुनी आहे, बऱ्याच जणी करत असतील आणि हे खरंच वर्क करतं। आणि माझा काही सारखा कोंडा होत नाही, पण केस हेअरफॉल खूप झालेला आहे, त्याच्यामुळे थोडंफार कोंडा होतो, इचिंग पण होते, म्हणून हे अधूनमधून मी लावत असते आठवड्यातून एकदा तरी। आता भाऊ देवदर्शनाला गेला होता म्हणून तिथला प्रसाद इकडे घेऊन आला आणि त्याच्याबरोबर भाऊजाई पण होती, म्हणून तिची पहिल्यांदा ओटी भरली। जेवणाचा काही बेत नव्हता कारण खूप पावसाचं वातावरण झालं होतं। नाही त्याच्या इथं आमच्या आजोळ्यावरनं जाऊन आला, म्हणजे जुन्नरला, आणि तिथून हे पेढे जे आहे ना खूप फेमस आहे, ते तुम्हाला पण माहिती असेल, कोण कोण जुन्नरला राहतं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि खूप छान असे कंदी पेढे लागतात इथले। इथे पहिले पेढ्यावर ताव मारला चिवणे आणि कितीतरी वर्षांनी हे पेढे खाल्ले खरंच, आणि आपल्या पुण्यामध्ये भेटणे अशक्यच आहे। आणि देवाचा प्रकोप म्हणावं की काय कुणास ठाऊक, कारण सकाळी वेगळं वातावरण आणि संध्याकाळी असं पावसाचं वातावरण आणि गारांसकट पाऊस पडला। तर चला अशा मस्त वातावरणाबरोबर हा व्हिडिओ इथेच थांबवते। बाय।